नमस्कार, मी वैशाली किरण's किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज माझी बहीण आली आहे। माझी बहीण आज चिकन करी बनवणार आहे, ती पण आणि आगरी कोळी पद्धतीने। चला तर मग आपण रेसिपीला लगेच सुरुवात करूया। आगरी पद्धतीने चिकन बनवण्यासाठी इथे 1.5 किलो चिकन घेतला आहे। चिकन हे स्वच्छ धुवून घेतला आहे। तर आता इथे हिरवं वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरवी मिरची, 1 इंच आल्याचा तुकडा आणि भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे। तर हे सगळं वाटून घ्यायचं आहे, एकदम बारीक नाही करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे जाडसर वाटून घेतलेलं आहे। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक भाजलेला कांदा वाटून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे हा भाजलेला कांदा वाटून घेतला आहे। आता इथे खडा मसाला घ्यायचा आहे। तर खड्या मसाल्यामध्ये इथे 1 टीस्पून बडीशोप, 1 टीस्पून पांढरे तीळ, 2 ते 3 लवंगा, 4 ते 5 मिरे आणि 1 तमालपत्र घेतलं आहे। आता इथे एक पातेलं घेतलं आहे। त्या पातेल्यामध्ये तेल घेऊन त्यामध्ये 1 टीस्पून जिरे घालायचे आहे आणि 1 टीस्पून मोहरी घालायची आहे। मोहरी ही चांगली तळतळू द्यायची आहे। जिरेसुद्धा चांगले फुलल्यावर त्यामध्ये जो खडा मसाला घेतला आहे तो खडा मसाला घालायचा आहे। हा मसाला खडा चांगला तेलावर थोडा काही सेकंद परतून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचा। थोडासा परतल्यावर त्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। हा कांदा ह्या मसाल्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा कांदा चांगला परतून घेत आहे ती। कांदा थोडासा लालसर होऊ द्यायचा आहे। इथे माझी बहीण बनवते आहे। हा कांदा असा थोडासा लालसर झाल्यावर त्यामध्ये जे हिरवं वाटण तयार केलेलं होतं ते हिरवं वाटण घालायचं आहे आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे सगळं चांगलं परतून घ्यायचं आहे। साधारणतः 2 ते 3 मिनटं हे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। आता यामध्ये 2 टेबलस्पून खोबरं घालायचं आहे। खोबरं हे भाजलेलं आहे। हे भाजलेलं खोबरं बारीक वाटून घेतलेलं आहे। तर त्यामध्ये 2 टेबलस्पून खोबरं घालायचं आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्यामध्ये जी भाजलेली कांद्याची पेस्ट बनवलेली होती ती कांद्याची पेस्ट यामध्ये घालायची आहे आणि हा सगळा मसाला मिक्स करून चांगला परतून घ्यायचा आहे तेलावर। तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे, तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारे हे साईडने तेल सुटतं। साधारणतः 4 ते 5 मिनटं हा मसाला परतून घ्यायचा। एकदा तेल सुटल्यावर त्याच्यामध्ये हा आगरी मसाला घालायचा आहे। इथे 2 मोठे चमचे आगरी मसाला घातला आहे आणि पाव टीस्पून हळद घालायची आहे। पुन्हा हे सगळं मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। पुन्हा हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे। अगदी तेल सुटेपर्यंत पुन्हा हा परतून घ्यायचा आहे। सारखं हलवत राहायचं आहे, नाहीतर हा मसाला खालती लागू शकतो। आता यामध्ये जे स्वच्छ धुतलेलं चिकन आहे ते घालायचं आहे आणि हे मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। याच्यावर झाकण ठेवून साधारणतः 5 ते 10 मिनटं हा परतून घ्यायचं आहे। साईडला इथे गरम पाणी ठेवलेलं आहे। तर आता याच्यावर झाकण ठेवते आणि हे चिकन परतून घ्यायचं आहे, मध्ये मध्ये हलवायचं आहे एकदा। आता हे परतून झाल्यावर त्यामध्ये हे गरम पाणी घालायचं आहे। जितकं तुम्हाला रस्सा पातळ ठेवायचा तितकं तुम्ही पाणी घाला आणि आता हे चिकन चांगलं शिजू द्यायचं आहे। साधारणतः 15 ते 20 मिनटं लागतात चिकन शिजायला। झाकण ठेवून शिजवायचं आहे। तर तुम्ही बघू शकतात इथे मस्तपैकी हे चिकन शिजलं आहे। याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे। तर इथे हे आगरी पद्धतीने चिकन तयार झालेलं आहे। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या
रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.